काय आहे, कारण की संबंधित मुद्दा एम्पिरिकल डाटाच्या आडनावांवरनं कलेक्शन जे केलं जाते, सर्वे केले जाते, त्यावरनं अनेक त्रुटी असल्याचं समोर येत आहे. असं आहे की माझ्याकडे जे काही रिपोर्ट आले किंवा वर्तमानपत्रामध्ये औरंगाबादचे पण काही रिपोर्ट छापून आलेले आहेत, हे रिपोर्ट जे आहे ते थोडे धक्कादायक आहेत. आणि मग आम्ही जेव्हा खोलात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत की कोणी एक आउटसोर्सिंग केलेलं आहे सॉफ्टवेअर कंपनीचं, आणि ते सॉफ्टवेअरला काय तुम्ही जे ऑर्डर्स दिलेले आहेत त्याप्रमाणे ते काम करतात. आणि त्यांनी जर तसे ऑर्डर्स काय दिले असतील त्या सॉफ्टवेअर की ही नावं जी आहेत ही या समाजाची, ही नावं ही या समाजाची, तर ते सगळं चुकीचं होणार आहे. मला नक्की माहिती नाही, पण मी ऐकतो आहे. प्रश्न असा आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेला हे सिद्ध झालेलं आहे की ओबीसी समाज हा 54% आहे. आणि हा ज्या वेळेला पवारसाहेबांनी मंडल आयोग दिला त्यावेळेपासून, पण त्याच्यानंतर आणखी 2004 सालामध्ये कुणबी मराठा, मराठा कुणबी हे सुद्धा ओबीसीमध्ये आले. त्यावेळेला 250 जाती होत्या, आता 425 जाती आहेत. त्याच्यामुळे कमी होण्याचा जो प्रश्न येतच नाही, वाढतील पण कमी होण्याचा प्रश्न येत नाही. कारण मराठा समाजामध्ये सुद्धा अर्धे तर कुणबी समाजाचे आहेत, संपूर्ण विदर्भ किंवा इकडे सुद्धा कोकणामध्ये आणि अनेक ठिकाणी, आणि आता सगळ्याच ठिकाणी. समजा प्रश्न असा आहे की मग हे असे कमी आकडे कसे येतात, तर काहीतरी तुम्ही सॉफ्टवेअर सांगितलं की हे इथपर्यंत जायचं, इथपर्यंत नाही जायचं, की तो त्याप्रमाणे ते आहे ते काम करणार. आमचा विचार असा होता, आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही जी आहे ती वोटर लिस्ट घ्यायची आहे आणि मग तुमचे तिथले ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर्स, तिथे सरपंच असतील, तिथे कोणी समाज, त्यांनी जे 1 ते 2 दिवसामध्ये अख्ख्या गावामध्ये फिरून ती त्याप्रमाणे टिक करायची आहे. आता मी परवाच्या दिवशी तुम्हाला सांगितलं की गायकवाड मराठामध्ये आहेत, ओबीसीमध्ये आहेत, दलितांमध्ये आहेत, नंतर पाटील हे मराठामध्ये आहेत, वंजारीमध्ये आहेत, इतर आगरी समाजामध्ये सुद्धा आहेत, होळकर मराठा आहेत, धनगरसुद्धा आहेत, जाधव मराठा समाजामध्ये आहेत, ओबीसीमध्ये जाधव आहेत, माझी स्वतःची सासूरवाडी जाधव आहे. तर अशा रीतीने फक्त जाधव आहेत, माझी स्वतःची सासूरवाडी जाधव आहे. तर अशा रीतीने फक्त सरनेमवर जाऊन घरात बसून जर कोणी काय करत असेल तर हे चुकीचे आकडे येतील. आणि हे चुकीचे आकडे केवळ ह्या आरक्षणासाठी नाही, सर्व प्रकारच्या पुढच्या आरक्षणासाठी हा ओबीसींवर फार मोठा अडचणीचा विषय ठरेल. ओबीसी कत्तल होईल. कोण किती सिरियस घेतं मला काही कल्पना नाही आहे, परंतु ठीक आहे. तो वर्तमानपत्रातून आल्यानंतर जे ओबीसीच्या कामाला वाहून घेतलेल्या संघटना आहेत त्या आपल्या आवाज उठवणार की बाबा हे तुम्ही नीट करा हे अडचण. कारण हे फक्त राजकीय आरक्षणासाठी नाही, याचा उपयोग पुढे शिक्षण आणि इतर जे तुमच्या नोकरीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा याचा मोठा परिणाम होणार आहे. आणि त्यासाठी जे आहे याचं योग्य परीक्षण झालं पाहिजे, योग्य रीतीनं हा डाटा निर्माण झाला पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी करावं. मी मुख्यमंत्र्यांना पण पत्र पाठवलं, अजितदादांना पण त्यांच्याशी बोललो. अजितदादा म्हणाले मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा जाऊन सांगतो. मग त्यांनी आता ते लक्ष द्यावं, ते काय चाललेलं आहे, नक्की कुठल्या पद्धतीनं ते गोळा करता आहे का, जातात घरोघरी. आणि माझं ओबीसीचे सगळे कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, नेते तर खूप आहेत, त्या सगळ्यांना मला सांगणं आहे की तुम्ही तुमचे जे कोणी असतील, फॉलोअर्स असतील, सहकारी असतील, गावामध्ये प्रत्येक गावामध्ये ह्या अशा रीतीने जेव्हा आपण नोंदणी असते, मतदारांची नोंदणी असते, त्यावेळेला अनेक पक्षाचे कार्यकर्ते जे आपापल्या लोकांची जे आहेत मतं नोंदतात निवडणुकीसाठी, तसं या सगळ्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी तिथले जे कोणी हा डाटा गोळा करणारे असतील त्यांच्याबरोबर जाऊन हा योग्य डाटा जो आहे आपल्यासमोर आला पाहिजे, एवढंच सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी जे आहे कोणी निश्चितपणे आवाज उठवत असेल तर ते चूक आहे असं मला वाटत नाही. यामध्ये आणखी एक लक्षात गोष्ट आलेली आहे की शहरी मोठमोठ्या शहरांमध्ये काय 5%, 6%, 8%, 10% अशा रीतीने ओबीसी
अवया मुंबईमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो, शहरातले ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांमध्ये काय उच्चवर्णीय राहत नाहीत. एक तर दलित समाजाचे राहतात किंवा ओबीसी समाजाचे राहतात. मुस्लिम, बहुसंख्य मुस्लिम जे आहेत हे ओबीसी आहेत. फार थोडे लोक जे आहेत आपल्यासारखे हिंदूसारखे त्याच्यामध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. थोडे लोक जे आहेत उच्चवर्णीय आहेत. बाकी मणियार आहेत, त्याच्यानंतर सुतार आहेत, कुमार आहेत, सगळे जे आहेत हे कुरेशी आहेत. हे सगळे जे आहेत मुस्लिम समाजामध्ये सुद्धा हे ओबीसी आहेत. किंवा उत्तर प्रदेश जिल्हा, मध्य प्रदेश किंवा इथून कुठून आले असतील बिहारवरून यादव आहेत, कुर्मी आहेत, कुशवाहा आहेत, सैनी आहेत. हे सगळे कोण आहे? हे सगळे ओबीसी आहेत. पण त्यांना तुम्ही घेणार नाही असं कसं चालेल? त्यांना ते इथे रेशन कार्डावर त्यांची नावं आहेत, मतदार यादीमध्ये त्यांची नावं आहेत, सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेण्यामध्ये त्यांची नावं आहेत. आणि मग इथेच ओबीसीमध्येच त्यांची नावं का तुम्ही घेणार नाही? ती नावं त्यांनी घेतली पाहिजे. ते अतिशय धक्कादायक आहे. तुम्ही जे सांगताय जर खरं जर असेल की 5% आणि 10% मोठमोठ्या शहरांमध्ये ओबीसीची संख्या लिहिली जाते तर अतिशय धक्कादायक आहे. त्याच्या पाठीमागे काय गौड बंगाल आहे हे शासनातील जे वरिष्ठ आहेत लोक त्यांनी शोधून काढलं पाहिजे. भुजबळ साहेब, 2 दिवसापूर्वीच विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी देखील हाच मुद्दा काढला होता की अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये काही गोष्टी ठरवून केल्या जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे का अशा स्वरूपात? आता कारण की त्यांनी ते विरोधी पक्ष नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. तर ते जेव्हा बोलतात तर ते यंत्रणेचं काम आहे की ते चेक करणं. ते म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे की नाही ते उडवून लावते ना. राजकारणातल्या गोष्टी असतील तर मी सांगितलं असं सोडून द्या. परंतु हा ओबीसीच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या आरोप हे खरे आहेत की खोटे आहेत हे पडताळून पाहावं लागेल यंत्रणेला. आज समता परिषद सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करते. सांगितलं ना, ओबीसी म्हटल्यानंतर ते समता परिषदेचे त्यांना सांगावं लागत नाही. पण मला एक विचारायचं आहे की सर्व आपण सांगतात आहे आता की स्थानिक पातळीवर ओबीसी नेत्यांनी या संदर्भात जागरूक राहणं गरजेचं आहे, जबाबदारीने. पण अशा स्वरूपाचं एकत्रित येत सर्वच राज्यामध्ये सगळ्या ओबीसी नेते असतील, संघटना असतील किंवा वेगवेगळ्या संस्था असतील यांनी या संदर्भामध्ये एकत्रित काही जबाबदारीने. पण अशा स्वरूपाचं एकत्रित येत सर्वच राज्यामध्ये सगळ्या ओबीसी नेते असतील, संघटना असतील किंवा वेगवेगळ्या संस्था असतील यांनी या संदर्भामध्ये एकत्रित काही नाही. आता असं आहे ना, आपण अजेंडा घेणार आहे का? या विषयाला आता तोंड फुटलेलं आहे. लोकांच्या समोर ही गोष्ट आली की असं असं काहीतरी होत आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निश्चितपणे त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि त्याच्यामध्ये सुधार करतील. भुजबळ साहेब, एक प्रश्न असा आहे की पवार साहेबांच्या संदर्भात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होते, पण कुठेतरी विरोधकांचं संख्याबळ कमी आहे त्यामुळे अशा पद्धतीने पवार साहेब ते उमेदवारी घ्यायला तयार नाहीत. विरोधीच पाहिजे. संख्याबळ कमी आहे जास्त आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण त्याहीपेक्षा की पवार साहेबांचं जे आहे हे राज्यपाल किंवा राष्ट्रपती वगैरे जे आहे हे पद घ्यायचं आणि तिथे त्या राजमहालामध्ये किंवा राजभवनमध्ये राष्ट्रपती भवनात थांबायचं. त्यांचा मूळचा स्वभाव हा लोकांमध्ये मिसळण्याचा आहे. सकाळपासून संध्याकाळी, सकाळी 7 वाजता सुरू होते ते रात्री 10-11 मग काय सांगायचं. आणि एका ठिकाणी तुम्हाला ते कधी सापडणार सुद्धा. सतत कधी शेतकऱ्यांबरोबर, कधी डॉक्टरांबरोबर, कधी विद्यार्थ्यांबरोबर सतत त्यांचे कार्यक्रम चालू असतात. मला असं वाटतं की त्यांना म्हणजे चॉईस आहे की मला हे आवडेल, हे काम नाही आवडणार. पण पवारसाहेबांनी एकूण जे वर्तमानपत्रात जे आलेलं आहे आणि मीडियामध्ये, तर पवारसाहेबांनी या गोष्टीला जे आहे साभार नकार दिलेला आहे असं दिसतंय. भुजबळ साहेब परब यांना ईडीनं समन्स पाठवले आणि आज त्यांना हजर राहायला सांगितलं होतं. आणि गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं की त्यांच्या शासकीय निवासस्थानी सुद्धा धाड पडली होती. विधान परिषद निवडणुका तोंडावर आहेत अशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांना जे चर्चेत सहभागी आहेत त्यांच्या ईडीची होताना दिसते. तर याच्यामध्ये काही नवीन काय आहे असं मला वाटत नाही. हा रोजचा विषय झाला. विरोधी पक्ष नेत्यांवर जे आहे धाडी टाकायच्या
त्यांच्यावर ईडीच्या केसेस ठोकायच्या, अटका करायच्या. आता ते बघा ना, त्या राहुल गांधींना सुद्धा 3-3 दिवस बोलवत आहेत. म्हणजे त्यांच्या पंजोबाने निर्माण केलेली संस्था, सर्वस्व देशाला अर्पण केलं. त्यांच्या आजीनं, त्यांच्या वडिलांनी आपल्या देहाची कुर्बानी दिली. आता आणखीन काय करणार? त्यांना तुम्ही चौकशीला बोलवताय. बरं, ही संस्था काय तुम्ही लोकांनी स्थापन केली का? ही काँग्रेसवाल्यांच्याच संस्था आहेत त्या, काँग्रेसवाल्यांच्याच संस्था आहेत त्या. मला कळत नाही. दुःखदायक गोष्ट आहे की ज्यांच्या पूर्ण खानदानीने ही देशासाठी ज्यांनी जीवन अर्पण केलेलं आहे, पंडित नेहरूंसारखे जे आहेत नेते 11-11, 12-12 वर्ष जेलमध्ये राहतात. हां, करोडो रुपयाची संपत्ती असताना, आणि या देशातले त्यावेळेचे श्रीमंतांपैकी श्रीमंत एक त्यांचे वडील. आता हे सगळं त्यांनी अर्पण केले, बंगले अर्पण केले, सगळे अर्पण केले. स्वतःचे देहसुद्धा जे आहे इंदिराजी आणि राजीवजीने अर्पण केले. त्यांच्या चौकशा तुम्ही करताय 3-3 दिवस. हे मनाला क्लेश देणार आहे, दुःख देणार आहे. अपोजिशन की भी आज मीटिंग होने वाली है ममता बनर्जी की शरद पवार. आदित्य ठाकरे आज अयोध्येचा दौरा करतायत आणि आदित्य ठाकरे आज अयोध्येचा दौरा करतायत आणि ज्या पद्धतीनं सांगितलं जात होतं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस बरोबर शिवसेना एकत्र आली, त्यामुळे हिंदुत्व विसरले आणि आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो त्यावेळेला प्रत्येकाने आपापली आयडियॉलॉजी सोडा असं काही आम्ही म्हटलं नाही. कोणी कुठल्या देवाची पूजा करावी, कुठल्या धर्मस्थानाला जा, कोण बद्रीनाथला जातील, कोण केदारनाथला जातील, कोण अयोध्याला जातील. हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आणि तो दुसऱ्यांवर जे आहे लोकशाहीमध्ये आपण अतिक्रम करायचं नाही. दुसऱ्याचे समाजाला जे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे की सगळ्यांना सारखा अधिकार आहे या देशामध्ये बोलण्याचा, काम करण्याचा, शिक्षणाचा, उद्योगधंदा करण्याचा, आणि त्याप्रमाणे सगळे वागतात. तर याच्यामध्ये काय आमचं असं ठरलं की तुम्ही ह्या देवाला जाऊ नका त्या देवाला जाऊ नका, असं काही आमच्यात काही ठरलेलं नाही. सर, ओबीसी आरक्षण को लेकर के दुसरं मराठीचं संपवा ना. मराठी काल अजितदादांना बोलू दिलं नाही देहूमध्ये, काल अजितदादांना बोलू दिलं नाही. त्यानंतर एकंदरीतच एक मोठी नाराजी राष्ट्रवादी. नाही, एक आहेच. असं आहे की अशा ह्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री असतील तर मुख्यमंत्री बोलतील, पण मुख्यमंत्री नाहीत तर राज्याच्या वतीनं उपमुख्यमंत्री बोलतील. आणि म्हणून तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना बोलण्याची संधी देता आणि राज्याचे त्या ठिकाणचे असलेले प्रमुख मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमध्ये अजितदादा त्यांना तुम्ही बोलण्यासाठी त्यांचं नाव तुमच्या त्या आदेशामध्ये नाही, हे चुकीचंच आहे. जे सुप्रियाताई सुळेंनी सांगितलं की अख्ख्या राज्याचा अपमान आहे, प्रोटोकॉल तर सोडा, राज्याचाच अपमान आहे, हे काही बरोबर आहे का? आता हा प्रधानमंत्र्यांचा मोठेपणा की त्यांनी विचारलं आप नाही बोलेंगे क्या. आता अजितदादांनी सांगितलं नाही आप चलिए आप, कारण अजितदादांना माहिती होतं की माझं नावच नाही त्याच्यामध्ये, तर मी कशाला आता बोलणार. पण हे जाऊ द्या, कालचा कार्यक्रम होता राजभवनचा, त्याच्यामुळे 2-4च मंत्र्यांना बोलवलं होतं, बाकी आम्हाला कुणी मंत्र्यांनासुद्धा बोलवलं नव्हतं. राज्याचा कार्यक्रम, राज्याच्या राज्यपालांचा तिथला कार्यक्रम, राज्य सरकारतर्फे निर्माण झालेल्या ज्या काही वास्तू असतील तिथं बाकीचे अनेक लोक होते इतर पक्षाचे, पण मंत्र्यांना आमंत्रण होतं. मी स्वतः त्यांना विचारलं त्यांच्या ADCला, नाही मैं पूछकर बताता हूँ, परत फोनच आला नाही. म्हणून मला भेटले दिलीप वळसे पाटील, अरे तुम्हाला बोलवलं का? नाही म्हणे कोणाला बोलवलंच नाही, फक्त 2-4 लोक जे आहेत त्यांना बोलवलं आणि बाकीचे जे आहेत कितीतरी 500-1000 भरलेले होते. आता ही काय पद्धत आहे मला काही कळत नाही. कसला प्रोटोकॉल आहे? राज्यपालाने मंत्र्यांनासुद्धा बोलवायचं नाही आणि एकाच पक्षाच्या लोकांनी बोलवायचं. म्हणजे काय, ठीक आहे, सगळ्या गोष्टी माफ आहेत त्यांना, असं समजायचं, दुसरं काय. भुजबळ साहेब, अजित पवार जे आहे याआधी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान यांच्या समोर त्यांनी आपली व्यथा मांडली आणि त्यानंतर मात्र भाजपला या भीतीमुळे यावेळेस भुजबळ अजित पवार यांना बोलू दिलं नाही, असं वाटतं आपल्याला? नाही, मला माहीत नाही.
परंतु जे काय झालं आता ते असं झालं का तसं झालं का, अरे हे असले जे हायपोथेटिकल जे आहेत ना ते काय मला बोलता येणार, जे काय झालं त्याच्यावर मी बोलतो है। ठीक हिंदी में जाना चाहिए सर, जिससे उस दिन जो है मेरे पास जो है एक जो है अखबार का एक जो है पेज आया था औरंगाबाद से, और उसमें दिखाया गया था कि ओबीसी की संख्या बहुत यानी बहुत ही कम, शहर में भी और ज़िले में भी। ऐसा हो ही नहीं सकता। जब मंडल आयोग का यहाँ इम्प्लीमेंटेशन हुआ, लागू हुआ, तब 250 पौने 300 जातियाँ उसमें थी, 54% लोग ओबीसी में है। उसके बाद जातियाँ बढ़ गई, आज 400 सवा 400 जनजातियाँ जो है उसमें है। फिर VJNT है, जो छोटी जनजातियाँ हमको कहते हैं, जो भटका है, ये है, वो है, छोटे छोटे घूमने वाले जो है पार लोग, वो है। फिर मुस्लिम है, तो मुस्लिम लोगों में भी ज़्यादा से ज़्यादा लोग ओबीसी के हैं। बागवान है, मनियार है, कुरैशी है, बहुत सारे हैं। फिर आप झोपड़पट्टियों में जाएंगे, कोई ऊंचे जाति के लोग नहीं रहते हैं, या तो दलित रहेंगे या तो ओबीसी के रहेंगे, तो आप उनको नहीं गिनेंगे। अगर दूसरे प्रांतों से भी आए हैं, वो अगर कुशवा है, सैनी है, माली है, मनियार है, कुर्मी है, आप उनको नहीं गिनेंगे। वो अब हमारे राज्य के जो है नागरिक बन गए हैं, राज्य की सारी सुविधाएं वो लेते हैं, मतदान करते हैं। अगर कोई आरक्षित जगह है तो वहाँ भी इलेक्शन लड़ते हैं, तो वो भी तो ओबीसी में आपको लेना चाहिए। मगर ऐसा कुछ नाम के ऊपर, नाम तो जो ऐसे होते हैं, एक नाम 10 जातियों में रहता है, तो ऐसा थोड़ा है कि एक सॉफ्टवेयर कंपनी को जो बोल दिया, सॉफ्टवेयर कंपनी को जो ऑर्डर दे दिया, ये नाम ये जाति का होता है, ये नाम ये जाति का, ऐसा हो ही नहीं सकता। ये जो है सॉफ्टवेयर IT जो है ये आप उसको जो फीड करेंगे उसके मुताबिक चलेगा। वो खुद का जो है दिमाग नहीं वापस यूज़ करेगा, उसका इस्तेमाल नहीं करते ये सॉफ्टवेयर। तो तुमको चाहिए कि तुम जो वोटर लिस्ट है वो जाके वहाँ का जो है आशा वर्कर है, ग्राम पंचायत का सदस्य है, या तलाठी है, या कोई और कुछ जो है, बहुत सारे रेवेन्यू के जो अधिकारी वहाँ रहते हैं, वो जाओ 1 या 2 दिन में जो है गांव में जाके ये कौन है, ये कौन है, ये कौन है, ये कौन है, बस ख़त्म हो जाएगा। मगर वो आप इस सॉफ्टवेयर के माध्यम से जो ऑर्डर दे के कुछ करेंगे तो फिर ओबीसी के ऊपर नुकसान होगा। सवाल ओबीसी के राजकीय आरक्षण का नहीं है। अगर इस ढंग से ओबीसी की संख्या कम बताई जाती है तो भविष्य में शिक्षा में, नौकरियों में, हर जगह पर जो है ओबीसी की संख्या कम हो जाएगी। हमें सिर्फ राजकीय आरक्षण की जो है वो डर नहीं है, डर तो आगे का है, तो हमेशा के लिए हम लोग डूब जाएंगे। इसलिए जो है अखबारों में आया, अलग अलग पार्टियों के नेता ने भी कहा, और हमने भी जो है उप मुख्यमंत्री उनसे बातचीत की है, मुख्यमंत्री को भी पत्र जो है लेटर लिखा है, और उप मुख्यमंत्री मुख्यमंत्रियों के साथ बातचीत करेंगे और उसमें ध्यान देंगे कि जो ऑब्जेक्शन उठाए जा रहे हैं क्या उसमें तथ्य है। जो हम बोल रहे हैं कि इस ढंग से होना चाहिए, इस ढंग से गलत, तो ये सही है नहीं है, वो उनको देखना चाहिए, वो देखेंगे। प्रेसिडेंशियल ऐसा है कि नुपुर शर्मा के ऊपर कई जगह पर FIR दर्ज हुए हैं, तो कानून अपनी अपनी कार्रवाई करेगा, मगर उससे भी आगे कार्रवाई के ऊपर जाकर मैं कहूँगा कि बीजेपी के वरिष्ठ नेताओं को जो है वो समझदार है कि क्या बोल रहे हैं उनके प्रवक्ता, और उसका परिणाम क्या हो रहा है अंतर्राष्ट्रीय स्तर पर। देश में तो मुस्लिम समाज नाराज़ है, मगर देश के बाहर जहाँ मुस्लिम्स है या मुस्लिम बहुल
देश है वो सारे जो है त्रस्त है, वो सवाल कर रहे हैं भारत से। और मैं समझता हूँ ऐसा वातावरण निर्माण होना हमारे देश के हित में नहीं है। तो इसके लिए जो है मैं समझता हूँ कि भारत सरकार के वरिष्ठ नेता जो है उनको ध्यान देना चाहिए और ऐसे जो है गलत बातें ना हो, क्योंकि हमारे देश में सारे धर्मों की इज्जत रखनी चाहिए, उनका जो है सम्मान करना चाहिए, यही हमारे संविधान में कहा है। और इतनी गलिच्छ बात जो है मीडिया के सामने कह देना और वो लोगों में जाना, ये बड़ी दुखदायक घटना है। और किसी ने ये कभी नहीं कहा। हमारे जो पुराने जो राज्यकर्ता थे इतिहास में भी इस ढंग से तो कभी हुआ नहीं, कुछ गलत सलत बातें करना। सोचना चाहिए सबको। ठीक है, थैंक यू सर।